नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 21. कपिला नदोक्ती वर्णन. ओम नमो नर्मदाये. युधिष्ठिर वाच. श्रुतं मे विविधाश्चर्य तत्प्रसादातं द्विजोत्तम भूयच्छ श्रोतुमिच्छामि तन्मय कथे सुवर्ते. राजे युधिष्ठिरने सांगितले, हे सुव्रत श्रेष्ठ ब्राह्मण, आपल्या कृपेने विविध आश्चर्ययुक्त व्रत ऐकले. आता पुन्हा जे ऐकू इच्छित ते आपण मला सांगावे. हे निर्ममुनी, ही श्री नर्मदा नावाने प्रसिद्ध सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ आणि पुण्यप्रद कशी आहे? मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय दिले. श्री नर्मदा नद्यांमध्ये श्रेष्ठ आणि सर्व पाप नष्ट करणारे, ती सर्व चराचर तारणारे. हे राजा, श्री नर्मदा महात्म्य जे मी आधी ऐकले ते मी तुम्हाला सांगेन. तुम्ही एकाग्र चित्ताने लक्षपूर्वक ऐका. गंगा खलमध्ये विशेष पुण्यदायिनी आणि सरस्वती कुरुक्षेत्रात परमपवित्र पुण्यदा मानली आहे. परंतु गाव किंवा वनात सर्वत्र श्री नर्मदा परमपुण्य देणारी मानले जाते. सरस्वती जल 3 वेळा वा 3 दिवसात पवित्र करते. यमुना जल 7 दिवसात, तसेच गंगा जल त्याच समयी पवित्र करते. परंतु श्री नर्मदाचे जल केवळ दर्शनाने पवित्र करते. कलिंग देशाच्या पाठीमागील पश्चिमेकडील अर्धभागात अमरकंटक पर्वतात प्रगट झाली श्री नर्मदा तरुणिकात प्रसिद्ध, पावले पुण्यदायिनी तसे पवित्र आणि श्रेष्ठ मानली गेली आहे. महाराज, तिथे देवता, गंधर्व, तपस्वी, ऋषी या सर्वांनी तप करून परमसिद्धी प्राप्त केली आहे. हे राजा, मनुष्य श्री नर्मदा स्नान करून नियमात स्थिर राहून इंद्रियांवर ताबा मिळून आणि तिच्या तटावर 1 रात्र निवास करून सर्व कुळाला तारतो. प्रिय युधिष्ठिर, अमरकंटक पर्वत सर्व देवांचे आश्रयस्थल तसेच ऋषीमुनींनी अतिसेवित आहे, म्हणून ते परम सिद्ध क्षेत्र आहे. हे राजेंद्र, सिद्धीच्या आकांक्षा करणारे सिद्धी विद्याधर, भूत, गंधर्व हे सर्व दृश्य रूपात या उत्तम स्थानाचे सेवन करतात. तेव्हापासून मी या उत्तम स्थानाचा आश्रय घेतला आहे. इथे श्री नर्मदात निश्चितच ओंकार स्वरूप श्री शंकर सर्व भूत संघयुक्त गणांसहित सदा निवास करतात. हे राजा, यास्तव या अमरकंटक पर्वतापासून तीर्थविस्तार तुम्हाला सांगतो. येथे पुण्यतीर्थे आहेत. श्री नर्मदाच्या दोन्ही तटावर जी तीर्थे आहेत त्यांच्या विस्तारांचे वर्णन करण्यास साक्षात ब्रह्मदेव असमर्थ आहेत. शतयोजना म्हणजे साधारणतः 400 कोसांपेक्षा जास्त या श्रेष्ठ नदीची लांबी आहे. ही श्री नर्मदा अर्धा योजने रुंद विस्तारली आहे. अमरकंटक पर्वतापासून समुद्रापर्यंत श्री नर्मदाच्या दोन्ही तटावर निशेष 60,60,000 तीर्थे आहेत. वायूने श्री नर्मदा तटावर 67 करोडपेक्षा अधिक तीर्थे सांगितले आहेत. हे राजा, पण प्रत्यक्षात ते सत्ययुगात असतात. निरंतर धर्मनिष्ठ मानव ते सर्व पाहू शकतात. राजा, जसे भयंकर दारुण कलियुग येते तसे हीन सत्व मानवाला अल्पता प्राप्त होते. या पर्वतावर ज्वालेश्वरादी तीर्थे आहेत. हे राजा, ते पितरांना तृप्ती, स्वर्ग आणि मोक्ष देतात. तिथे श्रेष्ठ दारुवन आणि चरुका नदीचा शुभ संगम आहे. श्री नर्मदेच्या उत्तरेला उत्तम चरुकेश्वर तीर्थ, दारकेश्वर तीर्थ आणि व्यतिपातेश्वर तीर्थ तसे कोटी तीर्थ, कोटी यज्ञ आहे. हे नृपश्रेष्ठ, या प्रकारचे नर्मदाच्या उत्तर तटावर तीर्थे आहेत. अमरेश्वरच्या बाजूला 108 शिवलिंग आहेत. त्यापैकी वरुणेश्वर मुख्य आहे. ही सर्व तीर्थे सर्व पापहारी आहेत. माधातृ गावाच्या बाजूला सिद्धेश्वर व यमेश्वरही आहेत. ओंकार क्षेत्राच्या पूर्वभागात श्रेष्ठ केदार तीर्थ आहे. महाराज, त्याच्या जवळपास पापनाशक स्वर्गद्वार असे जे ब्रह्मेश्वर नावाने प्रसिद्ध आहे, त्याच्या पुढे पवित्र सप्त सारस्वत आहे. रेवाच्या दक्षिण तीरावर सावित्र, सोमतीर्थ अशी सर्व 8 रुद्रस्थाने आहेत. बरेच श्रेष्ठ या पर्वतावर करोडो रुद्र आहेत. ते सर्व स्नान चंदनमालांनी संतुष्ट होतात. हे राजा, स्वतः श्री रुद्र देव निशेष प्रसन्न होतात. मंत्रजपाने, पापशुद्धी आणि ध्यानाने अनंत फलप्राप्ती होते. श्री नर्मदा तटावर दान केल्यास सर्व भोग प्राप्त होतात असे भगवान श्री शंकरांनी सांगितले आहे. पर्वताच्या पश्चिम भागाकडे स्वतः श्री महेश्वर देव ओंकार रूपात निवास करतात. तेच जगाचे आधी सनातन पुरुष आहेत. तिथे स्नान केल्यास सुचिरभूत होऊन ब्रह्मचारी व जितेंद्रिय होऊन विधीपूर्वक पितृकार्य करावे. तिथे तीळ मिश्र जलाने पितृदेवतांचे तर्पण करावे. हे पांडुनंदन, 7 पिढ्यांमध्ये त्याचे कुल स्वर्गात प्रसन्न राहते. तो शरीर स्वास्थ्यासह अनेक सुखाने
भोग प्राप्त करतो. देवांनी पूजित होऊन 60,000 वर्षापर्यंत क्रीडा करतो. पितृपूजन फलसमृद्धीच्या सिद्धीने तो प्राप्त काळ प्रसन्न राहतो. फार काळ प्रसन्न राहतो. त्यानंतर तो स्वर्गातून उतरून शुद्धतम कुळात जन्म घेतो. तो धनवान, दानशील, निरोगी व लोकपूजित होतो. पुन्हा ते तीर्थ स्मरण करून पुन्हा तिथे जातो. दुसऱ्या जन्मात तो श्री रुद्राचा उत्कट अनुचर होतो आणि त्या प्रकारचे तो ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून, उपवास करून, इंद्रियावर ताबा मिळून आणि सर्व हिंसेपासून निवृत्त होऊन उत्तम फळ प्राप्त करतो. हे नराधिपती, अशा प्रकारे धर्माचरण करून जो देहत्याग करतो त्याला जे पुण्यफल प्राप्त होते त्यासंबंधी ऐका. हे पांडव, जो शतसहस्र वर्ष स्वर्गात प्रसन्न राहतो, अप्सरांनी भरल्या दिव्य शब्दांनी प्रतिध्वनी स्वर्गात दिव्य चंदनाने लिप्त शरीराचा दिव्य अलंकारे शोभित सिद्ध गंधर्वाने सन्मानित असा तो देवतांसह क्रीडा करतो. पुण्यभोगानंतर तो स्वर्गातून उतरून बलवान राजा होतो. हत्ती, घोडे, रथ आदींसहित धर्मज्ञ, शास्त्रतत्पर असा तो चांदी सोन्यांनी युक्त शेकडो स्तंभासह 78 मजली भवनात राहतो. ते भवनद्वारी मदोन्नत हत्तीचा चित्कार व घोड्यांच्या खिंकाळण्याने इंद्रभवनांप्रमाणे शोभून दिसते. तेथील सर्व सुंदर स्त्रियांना प्रिय श्रीमान राजराजेश्वर त्या गृहात राहून क्रीडाभोगांशी समन्वय साधत सर्व व्याधी वर्जित असं 100 वर्षांपेक्षा अधिक जिवंत राहतो. हे अमलेश्वरला मरण पावतात त्यांच्या बाबतीत तसेच होते. जे अमरकंटकला भक्तिपूर्वक ध्येयत्याग करतात त्यांना स्वर्गप्राप्ती होऊन परम गती मिळते. स्नान, दान, जप, होम, शुभाशुभ जे काही पूर्णात ऐकतो, हे राजा, ते सर्व इथे करोडपट होते. श्री नर्मदा तटी जे वृक्ष कालचक्रानुसार उन्मळून पडतात ते जलस्पर्श होताच उत्तम गती प्राप्त करतात. हे राजा, त्या तीर्थात ज्याचे शरीर नष्ट होते त्याच्या गती आकाशातील वायूप्रमाणे निवृत्तीरहित असते. पातळात त्याच्या भोगशाली भगवान 3000 कन्या निवास करतात आणि त्याला पाठवण्यासाठी प्रार्थना करतात. दिव्य भोगांनी संपन्न होऊन तो इच्छेनुसार काळ, क्रीडा तसे आनंद उपभोगतो. हे राजन, समुद्रापर्यंत पृथ्वीवर अमरकंटकासारखा दुसरा पर्वत नाही. त्या पर्वताच्या पश्चिमेला तुरलेखात प्रसिद्ध ज्वालेश्वर नावाने प्रसिद्ध कुंड आहे. त्या कुंडात पिंडदान केल्याने तसे संध्योपासनेने 12 वर्षापर्यंत पितृगण तृप्त होतात. श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर कपिल महानदी आहे, जी देवदार व साधणा वृक्षांनी झाकलेली, खैर वृक्षांनी सुशोभित, माधवी, अमरवेल आदी लतांनी अलंकृत, तसे गर्जना करणारे श्वापद व कोल्हा, वानर आदी जीवांनी आणि सुंदर पक्ष्यांनी सदा आनंदित असते. हे राजा, तिथे 100 करोडपेक्षा अधिक ऋषी निवास करत होते असे मी ऐकले आहे. त्या सर्वांनी तिथे जप करून मोक्ष प्राप्त केला. त्यांचा पुनर्जन्म वा जगी आगमन झाले नाही. तिथेच महात्मा कपिलेने कठोर तप केल्यामुळे ते सिद्ध सेवित पुण्यतीर्थ झाले. कारण ते कपिल आणि कपिलांचे भक्त तसे कपिल मतानुयांनी सेवित झाले. कपिल महर्षी वास्तव आणि तपालमुळे ती पापांचा क्षय करणारी नदी कपिला नावाने संबोधली जाते. तिथे अमरेश्वर अमरकंटकमध्ये 100 करोड तीर्थांपेक्षा अधिक तीर्थे आहेत. तिथे अहोरात्र निवास करून ब्राह्मणांना दान करून मनुष्य सर्वथा पापमुक्त होतो. भगवान श्री शंकराच्या कृपेने तेथे सर्व कर्म करोडपट होते. कारण ते हे भरत वंशोत्पन्न राजा, तेथे ओंकाराचे नक्षरूप आहे. श्री शिवस्वरूप त्या ओंकाराचे मात्रांनीच अक्षररूप बनते. पशुपक्षी, वृक्षलता, झुडपे इत्यादी अन्य कोणीही असो ते तिथे मरण पावल्यावर निश्चय स्वर्गात जातात. तिथे विशाल्य महानदी आहे. त्या नदीत स्नान करून न्यायपूर्वक दान केल्यावर मनुष्य पुण्यात्मा होतो. इथे देवगण, सर्व किन्नर तसे महासर्पांसहित यक्ष, राक्षस, गंधर्व आणि तपोधन ऋषी आदी सर्व अमरेश्वर अमरकंटकला येऊन श्री नर्मदाचे दर्शन घेतात आणि दोन्ही शुभ तटांना वंदन करतात. पूर्वी सर्व लोकात भयंकर युगात महाभयंकर श्री नर्मदा पुत्र जो शल्यासहित होतो तो शल्यरहित केला, म्हणून सर्व देव आणि ऋषींनी हिचे विशाल्य नावाने स्मरण केले. राजे युधिष्ठिराने विचारले, पूजन येतात कपिलाची उत्पत्ती कशी झाली आणि विशाल्य कशी संबोधली? हे मुनी, श्री नर्मदा पुत्र शल्ययुक्त कसा झाला हे जगाला आश्चर्य वाटण्याजोगे आहे. श्रेष्ठव्रत विप्र, मी ते ऐकू इच्छितो. श्री मार्कंडे वदले, हे राजा, पूर्वी दक्षिणा सतीने शूलपाणी श्री शंकरसह श्री नर्मदा जलात आनंदाने क्रीडा करून जलाबाहेर आलेल्या अचानक दुसरे वर्ष प्रदान केले. राजा देवीचे ते इंद्रधनुष्यासारखे स्नान वस्त्र सेविकांनी खूप पिळले.
तेव्हा त्यातून जे जल निघाले त्याचीच महानदी कपिला झाली. देवीच्या अंगाला लावलेल्या सुगंधित ओटीच्या संयोगाने वस्त्रातून निघणारे जल भुऱ्या रंगात वाहू लागले. अशा प्रकारे रंग व नावामुळे तिला कपिला संबोधले. शिवाय ती सुवासिक रस व पुष्पयुक्त असल्यामुळे सुगंधित झाली. अनेक वर्णाचे लाल पांढरे जल जे वस्त्रातून बाहेर पडत होते ते पालवीसम कोमल अशा त्या तेजस्वी हाताने पिळले जात होते. ते जल कपिल तांबूस वर्णाचे झाले. त्यापासून ही श्रेष्ठ नदी निघाली. तिला जाणणाऱ्या पुराणार्थ पारंगत पुरुषांद्वारा ती कपिला नावाने ज्ञात झाली. ही वस्त्रोत्पन्न व श्री नर्मदा जलोत्पन्न श्रेष्ठ कपिला नदी परमपुण्यशाली जाणण्याजोगी आहे. या अध्यायात ओंकारेश्वर सहित अमरकंटकाचे वर्णन झाले. अमलेश्वरलाच आमलेश्वर व ममलेश्वर संबोधले आहे. हा कपिला नदोपती वर्णन नावाचा 21वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर.